नवीन GRP पोर्टलचा पहिल्या दिवशी बोजवारा. राज्यभरात आपले सरकार आणि महा ई सेवा केंद्राचे कामकाज ठप्प. ऐन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थी आणि पालकांचे प्रचंड हाल. 24 तासात तांत्रिक बिघाड दूर न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा तीव्र इशारा. राज्य शासनाने जुने सर्व्हर सॉफ्टवेअर आणि API बदलून अत्यंत थाटामाटात सुरू केलेल्या नवीन GPR पोर्टलचा पहिल्या दिवशी पुरता बोजवारा उडाला आहे. कालपासून संपूर्ण राज्यात लाईव्ह करण्यात आलेल्या या नवीन पोर्टलमध्ये अत्यंत गंभीर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. परिणामी राज्यभरातील आपले सरकार आणि महा ई सेवा केंद्राचे ऑनलाईन कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावर तांत्रिक बिघाडाचा फटका. सध्या 10वी आणि 12वीचे निकाल लागल्यानंतर डिप्लोमा आणि इतर उच्च शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया राज्यभरात वेगाने सुरू आहे. या महत्त्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना पुढील अत्यंत आवश्यक कागदपत्रांची तातडीनं गरज आहे. उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेट प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र. परंतु नवीन पोर्टलच्या अत्यंत संथ कारभारामुळे आणि तांत्रिक त्रुटींमुळे हे दाखले वेळेत मिळणे अशक्य झाले आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. ऐन उन्हात पालकांना केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहे. महा ई सेवा केंद्राचे पोर्टल लॉग इनच न होणे, स्क्रीनवर सतत सर्व्हर एरर 0070100 आणि ओप्स ॲन एअर ऑक्कर्ड असे संदेश येणे, अर्ज भरण्याची प्रक्रिया मध्यंतरी अर्धवट अडकणे, साईटची गती कमालीची संथ असणे, महा ITच्या दाव्यांमधील हवा निघाली आहे. हे नवीन GPR पोर्टल मंत्रालय स्तरावरून विकसित करण्यात आलेलं आहे. महा ITकडून मागील 4 महिन्यांपासून VLE टेस्ट ऑफिसर आणि संबंधित अधिकाऱ्यांना याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. पोर्टलचे टेस्टिंग, ट्रायल रन, डेमो प्रक्रिया पूर्ण करून सर्व अधिकाऱ्यांच्या समाधानकारक मान्यतेनंतरच हे पोर्टल लाईव्ह करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात वापरता येताच या दाव्यांमधील फोलपणा उघड झाला आहे. ग्रामीण भागात या तांत्रिक ढिसाळपणाचा आणि नागरिकांच्या रोषाचा सामना निष्पाप केंद्र चालकांना सहन करावा लागतो आहे. नवीन पोर्टल पूर्णपणे स्थिर आणि सेवा सुरळीत होईपर्यंत जुनी साईट तातडीनं सुरू ठेवण्यात यावी अशी आग्रही मागणी आता केली जाते आहे. आता संपूर्ण राज्यातील विद्यार्थी, पालक, केंद्र चालकांचे लक्ष मंत्रालय स्तरावरून होणाऱ्या कारवाईकडे आणि या समस्येच्या निवारणाकडे लागून राहिला आहे. बोलू काय? प्रमोद कोलप, राहणार अंकली. साधं अपडेट करायचं आहे, प्रचिन्हपत्र करायचं आहे. तिसरा दिवस झाला आज. लाईन डाऊन, सर्व्हर डाऊन असं प्रकार चालू आहे. कशासाठी करणार? हे प्रचिन्हपत्र जसं वारसदार लावायसाठी. किती 3 दिवस झाला चालू? 3 दिवस चालू आहे. लाईनीत थांबून जातो. नाव सांग. सुरेश चौगुले. काय आलं इथं अपडेट करायला किती वेळ झाला? सकाळी 9, 9:30च्या आसपास आहे. तू लाईन जेवढी लाईन भरपूर होती, गर्दी भरपूर होती. ऑनलाईनचं काम फास्ट होतं की नाही? स्लो आहे, स्लो. सर्व्हरच चालत नाही, इथं सर्व्हरच बंद असते. एकेकाला एक अर्धा तास, पाऊण तास जाते. सगळं ऑनलाईन आहे ना? हो, ऑनलाईनच आहे. ऑनलाईन सुद्धा बरोबर. आता ते काय आमच्या हातात आहे साहेब. किती वाजता जावं? हां, एवढं वेळ काम झालं की नाही? अजून नंबरातच आहे की. नंबरच आहे. हो, कशासाठी आहे? कुठला दाखला? प्रतिज्ञापत्र कुणासाठी? मुलासाठी. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.